प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं मला वाटत नाही. शरद पवारांचा अनुभव मोठा आहे. ते काय संकेत देत असतील मला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी पवारांच्या विधानावर दिली आहे. बारामतीचं मतदान झालं म्हणजे निवडणूक संपली असं वाटतंय. बारामतीची निवडणूक संपल्यामुळे कलगीतुरा थांबेल असं विधान मंत्री छगन भुजबळांनी नाशिकमध्ये केलंय. तर पवार कुटुंबात बारामतीच्या निवडणुकीवरून आरोप प्रत्यारोप सुरू होते. त्याबद्दल छगन भुजबळांनी खदखद व्यक्त केली आहे. पवार कुटुंबियांमध्ये जे आरोप प्रत्यारोप सुरू होते ते आनंददायी नव्हतं, अशी प्रतिक्रिया देत बारामतीची निवडणूक झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलंय. भुजबळांनी नाशिकच्या येवला दौऱ्यावर असताना हे विधान केलंय. शरद पवारांना देशासाठी काँग्रेसच पर्याय वाटत असल्याने त्यांनी हे भाकीत केलं असावं, असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केलंय. शरद पवारांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या केलेल्या भाकितावर पटोलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते धुळ्यात बोलत होते. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. महायुतीतील राष्ट्रवादी पक्ष युती धर्म न पाळता विरोधी पक्षाच्या तुतारी चिन्हाचा प्रचार करत असल्याचा आरोप कांदेंनी अजित पवार गटावर केलाय. तर शिवाय भाजपने देखील नांदगाव विधानसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याचा दावा कांदेंनी केलाय. डॉक्टर भारती पवारांसाठी त्यांनी नांदगावमध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते. रोहित पवारांवर निवडणूक आयोगाने लक्ष ठेवावं असं वक्तव्य रुपाली चाकणकरांनी केलंय. गेल्या 1 ते 1.5 महिन्यांपासून रोहित पवार ज्या प्रकारे ट्विट करतायत, ज्या प्रकारे विधानं करतायत, त्यातून जनतेत संभ्रम निर्माण होत असल्याचा आरोप चाकणकरांनी केला. उद्धव ठाकरे हे मराठी माणसाचे ठेकेदार नाहीत, ते म्हणजे मराठी नाहीत, ते म्हणजे महाराष्ट्र नाहीत. मराठी माणसाला मुंबईतून निर्वासित करण्याचं काम ठाकरेंनीच केलंय, त्यामुळे त्याबाबत ठाकरेंनी बोलू नये असं प्रत्युत्तर फडणवीसांनी आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला दिलंय.